नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या युट्यूब चॅनलवर. चला आज आपण बनवूया काहीतरी वेगळी रेसिपी. तर चला आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. आपण सुरुवात करूया नवीन रेसिपीसाठी. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि झटपट होणारी तोंडली मसाला भाजी. एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा कराल. सर्वात म्हणून तोंडली छान स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. दोन्ही साईडचं टोकं काढून आणि छान असे पातळ गोल गोल आकारात कट करून घ्या. हे छान असे कापायचे. आणि काही टिप्स सांगणार आहे तोंडली निवडताना कशी निवडायची. लहान आणि कोवळी तोंडली घ्या, ती जास्त चविष्ट लागते. समान आकारात पातळ कापा म्हणजे सगळं एकसारखं शिजतं. शेंगदाणे, सुकं खोबरं जाडसर वाटा, खूप बारीक वाटू नका. जास्त बारीक नका, जाडसरच वाटा. आणि हा मसाला आणि हो, जेवण बनवणे ही पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीत घेऊन येते घरगुती रेसिपी, अगदी घरगुती सामग्रीमध्ये. तर नेहमी माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तो आवडला शेंगदाणे, सुकं खोबरं जाडसर वाटा, खूप बारीक वाटू नका नाहीतर टेक्स्चर कमी होते. ही भाजी तुम्ही झाकण न ठेवताही सुरुवातीला परतवा, त्याच्यामुळे तोंडल्याची छान चव लागते. हा मसाला छान असा परतला का याच्यात आपण घरगुती मसाला टाकणार आहोत. छान असा परतून सुगंध छान दरवळतो. हे घरगुती मसाला टाकणार. कोथिंबीर ॲड करून हळद, लाल तिखट, गरम मसाला हे छान असं परतून घ्यायचं. खूप कमी सामग्रीमध्ये आणि खूप झटपट आणि चविष्ट रेसिपी होते. नक्की ट्राय करून बघा. आता ही कापलेली तोंडली त्यात ॲड करून छान असं मिक्स करून घेऊया. जास्त तेल टाकू नका, मध्यम तेलातच बेस्ट टेस्ट येते. मसाला घातल्यावर गॅसची फ्लेम कमी ठेवा, नाहीतर खोबरं जळू शकतं. आणि यानंतर आपण छान असं शेंगदाण्याचं कूटही जाडसर टाकणार आहोत. त्याने एक छान असं क्रंचीनेस आणि एक टेस्ट वेगळी येते. नक्की ट्राय करून बघा. शेंगदाणे किंवा सुकं खोबरं हे जाडसरच वाटायचं, खूप बारीक वाटू नका नाहीतर टेक्स्चर कमी होते. छान असं मिक्स झाल्यावर याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करूया. आणि तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा फ्लेवरसाठी थोडंसं गोड चिमूटभर साखर घातली तरी बॅलन्स टेस्ट मिळतो. ऑप्शनल आहे. गुळही टाकू शकतात. आपण चवीप्रमाणे मीठ ॲड केले, तेही छान असं मिक्स करूया आणि छान असं परतून घेऊया. फ्रेश कोथिंबीर पण घाला, शेवटी छान एक फ्रेग्रन्स येतो. आणि पाणी ॲड करूया थोडंसं आणि आपण 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून छान असं शिजवून घेऊया. ही थपथपीत भाजी खूप छान लागते चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत. नक्की ट्राय करून बघा. तोंडली जास्त शिजवायची नाही, त्याचा क्रंचीनेस थोडासा ठेवायचा. छान टेस्ट लागते. जास्त शिजल्यावर टेस्ट येत नाही. ही आपली भाजी गरमागरम तयार आहे. ही सोपी आणि झटपट तोंडली मसाला भाजी नक्की करून बघा. तुम्हाला जर ड्राय भाजी करायची असेल तर पाणी घालू नका. तोंडली स्वतःच पाणी सोडते आणि छान टेस्ट येते त्याचीही. मलाही थोडीशी ग्रेव्ही पाहिजे म्हणून मी पाणी ॲड केलं आहे. आणि अशाही पद्धतीने खूप छान लागते. थोडासा लिंबाचा रस घातला तर चव अगदी दुप्पट होते. ऑप्शनल आहे, नक्की ट्राय करा. आणि याचे फायदे असे आहे की तोंडली कमी कॅलरीची असल्यामुळे वजन नियंत्रणात मदत करते. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवायला उपयोगी आहे. फायबर जास्त असल्यामुळे पचनास चांगले आहे. विटॅमिन आणि मिनरल्स भरपूर असतात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करते. आणि काही टिप्स आहे, जास्त शिजवायचे नाही नाहीतर मऊ पडते. चिमूटभर साखर घातलेली चव बॅलन्स राहते. खोबरे शेंगदाणे परफेक्ट महाराष्ट्रीयन टेस्ट आहे. नक्की ट्राय करा. अशी ही सोपी, हेल्दी आणि चविष्ट तोंडली भाजी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. फॉलो करायला विसरू नका.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन चवी सोबत, नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.